आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कापूर काय आहे. आपण देवाच्या समोर रोज पूजा झाल्यानंतर त्या कापुराला जाळत असतो. आता या वास्तुशास्त्रानुसार कापुराचे काय फायदे आहेत, अनेक समस्यांवरती या कापराचा कसा उपयोग होतो, हे आता थोडक्यात आपण बघूयात. घरात ज्यांच्या वारंवार भांडणं होत असतील, तर त्यांनी घरातल्या एका कोपऱ्यामध्ये, म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात, घराच्या प्रत्येक रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये कापुराची गोळी ठेवायची. त्याच्यामुळे काय होतं की वास्तुदोषही संपेल आणि घरामध्ये सकारात्मक वातावरणसुद्धा राहील. त्यानंतर जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत असतील, तर ते अडथळे संपण्यासाठी म्हणूनसुद्धा तुम्हाला 6 कापराचे तुकडे, 36 लवंगा आणि त्याच्यामध्ये हळद आणि तांदूळ घालून देवी दुर्गेला ते अर्पण करायचं. त्यामुळे असं म्हणलं जातं की तुमचं जर लग्न लवकर जमत नसेल तर ते पटकन जमतं. त्याचप्रमाणे जर कुटुंबात कोणी सदस्य आजारी होत असेल, वारंवार आजार पडत असेल, तर त्यासाठीसुद्धा जर रोज संध्याकाळी कापूर घरात जाळला तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा संपते आणि रोगराई नष्ट होऊन घरातले सगळे सदस्य निरोगी होतात. कोणी आजारी पडत नसलं तरी हा उपाय रोज करावा. त्यामुळे घरामध्ये निरोगी वातावरण राहतं. तसंच ग्रहांच्या शांततेसाठी सुद्धा कापुराचा हा अत्यंत उपाय आहे, चांगला सांगितलेला आहे की तुपात भिजवलेला कापूर सकाळी आणि संध्याकाळी घरात जाळला पाहिजे. त्यामुळे तुमच्या ग्रहांची जर स्थिती ठीक नसेल तर ती स्थिती छान होते आणि घरामध्ये व्यवस्थित शांतता नांदते. तसंच जर पैसा टिकत नसेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा टिकला तरी तो हरवत असेल, लवकर सापडत नसेल किंवा आणखीन काही समस्या पैशाच्या संबंधित असतील, तर सूर्यास्तानंतर कापुराचा दिवा लावायचा आणि संपूर्ण घरात तो दिवा फिरवायचा. शिवाय लक्ष्मीची पूजा करायची त्याच्यानंतर. आणि घराच्या प्रत्येक रूममध्ये चांदी किंवा पितळेच्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर आणि लवंगा, म्हणजे कापूर घ्यायच्या आणि 2 लवंगा, त्याच्यात 2 कापूर 2 लवंगा असं घेऊन जाळायचं. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा पूर्ण नष्ट होते, घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येते. जर तुमच्या दारासोबत तुमचं जर वैमनस्य असेल, बेडरूममध्ये काय करायचं, कापुराच्या 2 गोळ्या तुमच्या पतीच्या किंवा पत्नीच्या जो उशीचा अभ्रा असतो त्या अभ्र्यामध्ये ठेवायच्या. तुमचं नातं मधुर होईल. 7 दिवस हा उपाय करायचा. तसंच जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल, कालसर्पदोष असेल, तरीसुद्धा तुम्हाला कापराचा उपाय खूप छान काम करून जातो. तुम्हाला तो कापूर तुपात भिजवायचा आहे आणि रोज रात्री जाळायचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला पितृदोष असेल, कालसर्पदोष असेल, तर त्यापासून तर मुक्ती मिळतेच मिळते, परंतु घरात सुख, समाधान, शांतीसुद्धा येते. तसंच खूप कष्ट करूनसुद्धा तुम्हाला जर पैसे मिळत नसतील, कमवू शकत नसाल, तर कापुराचा तुकडा लाल गुलाबाने जाळून टाकायचा.